नर्मदे हर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा 2026 मधील मला भेटलेले काही परिक्रमावासी आज त्यांचं अनुभव कथन मी माझ्या या व्हिडिओमध्ये देत आहे. माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक अनुभव पाहायला मिळणार आहेत. तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये काही निवडक अनुभव संग्रह आपल्या पुढे आणत आहे. नमस्ते. माझं नाव पूनम सतीश वारके. आम्ही अंबरनाथवरून आलो. नमस्कार, मी वैशाली बेंडाळे. आम्ही अंबरनाथवरून आलेत. मी माझ्या मिस्टरांसोबत आणि माझ्या फ्रेंडसोबत आलेली आहे. ही आमची फर्स्ट टाईम नर्मदा परिक्रमा आहे आणि त्यामध्ये मी सुनैना मॅडमचा यूट्यूबवरील व्हिडिओ बघितला. त्यामध्ये परिक्रमाबद्दल सविस्तर माहिती मिळाली आणि कुठून कसं जायचं, काय काय करायचं ते सविस्तर, म्हणजे काही कल्पना नसून सुद्धा आम्हाला तिथे प्रत्यक्ष यूट्यूबवर तिथं परिक्रमा झालीच, पण आता प्रत्यक्ष त्या यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांनी सांगितलेल्या माध्यमातून आता आम्ही आमची परिक्रमा सुरू करणार आहोत. आम्ही याच्यात 3-4 दिवस आधी मी सुनैना मॅडमचा व्हिडिओ बघितला आणि त्याचा मला फार फायदा झाला आणि खूप छान आहे. नर्मदा मैयाचं पात्र सुंदर, खूप सुंदर मनमोहक आहे. सगळ्यांनी यावं आणि मनाची शांती भेटते. ते खूप सुंदर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नमस्कार, आम्ही मुंबईवरून आलो आहे, कुलाब्यावरून, आणि आम्ही आता सध्या नर्मदा परिक्रमेसाठी उत्तर वाहिनीला आलो आहे. आमची 2 वेळा झालेली आहे रामपुरातनं, पण ह्या वर्षी आम्ही तिलकवाडावरनं करतो आहे. आणि हा माझा लाडका मुलगा ध्रुव नाईक. हा तुमच्या चॅनलबद्दल खूप उत्साही आहे आणि तुमचे सगळे व्हिडिओ आम्ही बघतो आणि त्यातनं आम्हाला मार्गदर्शन पण मिळते कुठे जायचं. तुमच्या जयपूरचा वगैरे किंवा दत्त परिक्रमेचा गिरनारचे व्हिडिओ आम्ही खूप बघितले आणि आम्हाला खूप आवडले आणि त्यामुळे आम्हाला थोडं मार्गदर्शन पण मिळालं कसं राहायचं, कसं चालायचं त्यामुळे. आणि ही आमची सासूबाई, हे दहिसरला असतात आणि ही आमची फॅमिली आहे. ही आमची आई आहे, हा आमचा भाऊ आहे. बस बाकी व्यवस्थित सगळं. बाकी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. नर्मदे हर. नमस्कार, मी सौ संगीता अशोक पैठणे. वाशिम नवी मुंबईहून आम्ही आलो आहे आणि कोपर घराण्याला राहतो. ही आमची 5वी प्रदक्षिणा आहे. हां, तर आज इथून दर्शन घेतलं गरुडेश्वरचं की आम्ही मुक्कामी वासुदेव कुटीरला जाणार आहोत आणि तिथून परिक्रमेला सुरुवात करणार. उद्या परिक्रमा संपणार आमची. हे माझे मिस्टर अशोक पैठणे, श्रीकृष्ण माझा मुलगा, सेकंड धनेश पैठणे, तो माझा मुलगा. हे बाकी आमचं सगळं मित्रमंडळ, या सुनबाई आहेत. अशी परिक्रमा करणार. आम्ही तुमचा ब्लॉग बघितला आणि तुम्ही समोर अचानक दिसलात म्हणून म्हटलं बोलावं. खूप छान अशी दरवर्षी प्रतिवर्षी हो. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर. नमस्कार, नर्मदे हर. परिक्रमा मार्गामध्ये मी आता हनुमान मंदिरापर्यंत पोहोचली आहे आणि इथेच थोडेसे विसावले होते. तर मला अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व भेटलंय आणि मला खरंच त्यांच्याकडून म्हणजे मोटिवेट व्हायला झालंय. का ते तुम्हाला आता समजेल. नमस्कार, माझं नाव विनायक धूत, नर्मदे हर. मी पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलं आहे आणि ॲज अ बँकर म्हणून मागच्या 12 वर्षापासून जॉब करतो आहे. आणि मी पर्सन विथ डिसेबिलिटी अपंगांचे कोर्स केले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करतो. मी नर्मदेवर अनेक पुस्तकं वाचली, अनुभव ऐकले. भारती ठाकूर यांचं एज्युकेशनबद्दलचं पुस्तक वाचलं, त्यांचं काम वाचलं आणि मला ही परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळाली. मी काल संकल्प घेतला आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून परिक्रमेला सुरुवात केली. मी पूर्णतः अंध आहे. जन्मतः मला दोन्ही डोळ्यांनी काही दिसत नाही. आत्तापर्यंत जवळपास मी 18 किमीचा प्रवास केला, परंतु हा प्रवास करताना मला कुठेच थकवा जाणवला नाही, काहीच त्रास झाला नाही. नर्मदे हर हा मंत्र म्हटल्यानंतर एक वेगळी एनर्जी येते. खूप छान प्रसन्न वाटतं आहे आणि आत्तापर्यंत ही परिक्रमा माझी खूप छान आणि सुंदर झाली. असं अजिबात वाटत नव्हतं की ही मी परिक्रमा करू शकतो, परंतु नर्मदेच्या किनारी एक वेगळा उत्साह आणि एनर्जी जाणवते आणि त्यातनं आत्तापर्यंत माझा ह्या परिक्रमेचा प्रवास पूर्ण झाला. ही माझी पहिलीच परिक्रमा आहे. नर्मदे हर.
ओके. तर आत्तापर्यंत परिक्रमा करताना मी अनेक छोटी मुलं पाहिली की जी नर्मदे हर म्हणतात आणि अनेक जण त्यांना 1-2 रुपये देतात किंवा खाऊ देतात. परंतु आपल्या देशामध्ये शिक्षणाची वाईट परिस्थिती आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. मी आज अंध अपंगांसाठी काम करताना बघतो की आज भारतामध्ये ब्रेलमध्ये फक्त 1% साक्षरता आहे आणि अपंगांची 30 ते 40% साक्षरता आहे. तर नर्मदा किनारी आपण नर्मदेला शंकरची देवी मानतो आणि मार्कंडे ऋषींनी ही पहिल्यांदा परिक्रमा केली. तर यातनं आपल्याला ज्ञान आणि सरस्वती ही विद्यार्थ्यांना द्यायची आहे. तर शिक्षणावर काम करण्याची प्रेरणा इथून मला जाणवते. वा वा, खूप छान. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्वजण, माझे प्रेक्षक देखील शुभेच्छा देत आहेत. नर्मदे हर. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव विशाल राजेंद्र मानकर. ही माझी संपूर्ण दैवी संकेतची टीम आहे. आम्ही आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नर्मदा मैयाची उत्तरवाहिनीची परिक्रमा करायला इथं आलो आहे. हे आमच्या सर्वांचं पहिलंच वर्ष आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता ही परिक्रमा करतो आहे. तर आम्ही इथे 2 दिवसापूर्वी आलो आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे पहिल्या दिवशी गरुडेश्वरला गेलो. गरुडेश्वरला जाऊन तिकडे महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं, मैयामध्ये स्नान केली. दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर आम्ही कुबेराचं दर्शन घेतलं, नारेश्वरांना रंगावधूत महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही वासुदेव कुटीर या आश्रमामध्ये गेलो. तिकडे आम्ही संकल्प घेतला आणि परिक्रमेची सुरुवात केली. आज सकाळी आज ब्रह्ममुहूर्तावर आम्ही परिक्रमा स्टार्ट केली. तर आतापर्यंत आम्ही आता दुसऱ्या तटावर आलो आहे परिक्रमा करून. सकाळी आम्ही 5 वाजता परिक्रमा सुरू केली. तर आमचा हा जो ग्रुप आहे सौ यशश्री बागकरे आमचे गुरु आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व करतोय. आणि आमचाही दैवी संकेत हा आमचा एक चॅनल आहे. त्या चॅनलवर आमचे गुरु हे मार्गदर्शन देतात. म्हणजे बेसिकली तिकडे स्वामींना प्रश्न विचारून तिकडे मार्गदर्शन केलं जातं. आणि त्यांचा जो कल आहे, त्यांचा जो एक म्हणू शकतो, त्यांनी जे पाऊल उचललं आहे की जे मुलं असतात जे डिप्रेशनमध्ये जातात किंवा कुठल्या मुलांना शिक्षणामध्ये कुठली लाईन चूज करायची आहे, लग्नाच्या वेळीच वगैरे जे कुठले संबंधात प्रश्न असतील त्यावर मार्गदर्शन केलं जातं. तर सर्वांनी इथं यावं आणि या परिक्रमेचा आनंद घ्या आणि आमच्या पेजला दैवी संकेत नक्की फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर, नर्मदे हर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चिंतन श्री गुरुदेव दत्त. नर्मदे हर हर. आता मी तुम्हाला माझ्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा अनुभव सांगत आहे. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र महिन्यात येते. ही परिक्रमा मी आत्ताच करून आली आहे. परिक्रमा करून आल्यानंतर मला खूप आनंद झाला. ही परिक्रमा मी 4थ्यांदा करत आहे. पण परिक्रमा तुम्ही किती वेळा केली ते महत्त्वाचे नसून परिक्रमेत तुम्ही स्वतःला किती ओळखतात ते महत्त्वाचे आहे. परिक्रमेच्या दरम्यान तुम्हाला अनेक माणसे भेटतात. ती प्रत्येक माणसे तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जातात आणि मैया तुमचे खूप लाड पूर्ण करून देते. मैयाबद्दल काय सांगू, मैयाची लीला आगाध आहे. म्हणूनच मी एकच म्हणते, मैयाची सफळ सुखाचा विसावा. गुरुकृपेचे जाज्वल्य मनी जपत राहावे गुरु नाम दत्त दिगंबर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर.